पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, यात दोष ना कुणाचा. आज हे आठवण्याचं कारण आहे अर्थात अजितदादा. आपल्या जवळचा आपल्यातला एखादा माणूस आपल्यातून अचानक निघून गेला, की त्यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. 24 तास झालेत महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाला विश्वास बसत नाही, की कालपर्यंत आपल्यासमोर हसणारा, खेळणारा दादा अचानक आपल्यातून निघून गेलाय. ही दादाची एक्झिट इतकी मनाला चटका लावणारी होती, की अजितदादा गेल्यानंतरची ती पहिली रात्र अनेक लोक झोपू शकले नसते. पण नियतीनं खेळ साधला. एखाद्या नेत्यावरती, एखाद्या नेतृत्वावरती, एखाद्या व्यक्तीवरती लोक किती प्रेम करतात, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादाची झालेली ही एक्झिट आहे. पण आपण सगळे सर्वसामान्य माणसं, अशी एखादी घटना घडली की तर्क-वितर्क बांधायला लागतो. जर असं झालंच नसतं तर? दादा विमानात बसलेच नसते तर? बारामतीला येणारच नसतील तर? ते पुण्यात थांबून आले असते तर? पण या जर-तरला काहीच महत्त्व नसतं, कारण ती घटना घडून गेलेली असते. काय घडलं दादाच्या संदर्भामध्ये? आणि का नाही विश्वास बसत? आजही असं का वाटतं, की परत दादा येतील? कुठून तरी आवाज येईल. "काय रे पट्ट्यानो?" असं कुणीतरी कानावरती म्हटलेलं आपल्या ऐकायला मिळेल. असं का वाटायला लागलं? त्या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय. मला तो दिवस आठवतोय, ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांची सुद्धा अकाली एक्झिट झाली, अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सुद्धा हाच आक्रोश, जो आक्रोश मी आज विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये बघतोय, बारामतीत बघतोय, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळतोय. तोच आक्रोश गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भामध्ये ऐकायला मिळतो. काय घडलं होतं? गोपीनाथ मुंडे खासदार झाले होते, कॅबिनेट मिनिस्टर झाले होते आणि कॅबिनेट मिनिस्टर झालेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या सत्कारासाठी ते परळीला येणार होते. परळी सजली होती. परळीमध्ये होर्डिंग लागले होते आणि गोपीनाथ मुंडे येणार. पण त्यापूर्वीच अगदी 2 तासाआधीच अशीच बातमी येऊन धडकते आणि कळतं की रस्ते अपघातामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्या गोष्टीवरती कुणाचाच विश्वास बसत नव्हता. एखादा अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला कुठेतरी खरचटलं असेल, कुठेतरी दवाखान्यात घेऊन गेले असतील, कुठलीतरी एखादी शस्त्रक्रिया झाली असेल, अशी भावना तुमची माझी प्रत्येकाची त्या व्यक्तीच्या संदर्भात असते. मात्र तसं काही घडलं नव्हतं आणि मग त्यावेळी विश्वास ठेवायला लागतो, की नियती जेव्हा असा एखादा डाव साधते, तेच आपल्यासमोरचं अंतिम सत्य असतं. अजितदादाच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. म्हणजे अजितदादाला कायम सोबत ठेवणारा त्यांचा जो ड्रायव्हर आहे श्यामराव माने यांनी किस्सा सांगितला, की नेहमीप्रमाणे मुंबईमध्ये अजितदादाच्या ज्या काही रात्रीच्या मीटिंग होत्या त्या अगदी वेळेत संपल्या होत्या. दादाकडे भरपूर वेळ होता आणि म्हणून त्यांचे चालक मानेने दादांना सांगितलं, की दादा आपण रात्री पुण्याला जाऊ. पुण्यात मुक्काम करू आणि सकाळी बारामतीला निघू. दादा नाही म्हटले, आपण विमानानं जाऊ आणि विमानात बसलेले दादा बारामतीला निघाले. त्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं, की दादा कदाचित विमानात बसले नसते तर? ते श्यामराव माने यांच्या सोबतच गाडीमध्ये पुण्यात आले असते तर? पण असं काही घडलं नाही. आणि म्हणून कालपासून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना चटका लावणारी आहे, की ज्यावेळी अजित पवारांचा छिन्न-विछिन्न तो मृतदेह घेऊन जाताना जे काही व्हिडिओ व्हायरल होत होते. त्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं, की दादा वेळेचा पक्का होता. असं म्हणतात, की दादा वेळ चुकवत नव्हते. म्हणजे एखाद्या भल्या मोठ्या कार्यक्रमात कार्यक्रम सुरू असताना पायलटचा निरोप आला आणि जर दादाला सांगितलं, की आपल्याला ओढावं लागेल, दादा पुढचे कामं टाळून त्या विमानामध्ये बसल्याच्या अनेक आठवणी आपल्याला अनेक जण सांगतायत. खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2च नेते असे आहेत, की जे आपल्याकडे काम असलेल्या खासदार, आमदारापासून अगदी सर्वसामान्य लोकांना जी वेळ देतात भेटायची, ती सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होते. त्यातलं पहिलं नाव आहे शरद पवार आणि अर्थात दुसरं नाव आहे अजित पवार. या नेत्याकडे भेटायला वेळ मागितली, की ती सकाळची मिळते म्हणून कार्यकर्ते रात्रीच येऊन त्या शहरामध्ये मुक्काम करतात. अधिकाराची धांदल उडते कारण सकाळीच तयार व्हावं लागतं, की नेते सकाळी 6 वाजल्यापासून काम करायला लागतात. आणि म्हणून कायम वेळ पाळणाऱ्या दादांनी शेवटची वेळ मात्र चुकवली नाही. असं म्हणतात, की घड्याळ आणि अजितदादा हे काही नातं होतं ते मागच्या काही दिवसामध्ये इतकं घट्ट झालं होतं, की अजितदादाच्या मृतदेहाची ओळख सुद्धा त्यांच्या हातातील घड्याळावर झाली. आता 4-5 दिवसापूर्वीच अजितदादाचं ते भाषण सुद्धा आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजितदादा म्हणतायत, की आपण राजकारणासोबत समाजकारण सुद्धा केलं पाहिजे आणि हे करत असताना
तुम्हाला मला ज्या दिवशी बोलवणं येईल त्या दिवशी जावंच लागणार आहे. आपल्याला थांबून जमणार नाही. दादाला चाहूल लागली होती. अजितदादाचे एक मित्र किरण गुजर, जे विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत. त्यांनी सांगितलेला किस्सा तर आणखी अंगावर शहारे आणणारा. 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळी अजितदादाची शेवटची भेट किरण गुजराशी झाली होती, त्यावेळेस ते सांगतात, की दादा म्हटले होते, की "मी आता वैतागलोय." दादा किरण गुजर म्हणत होते, की "मी आता या सगळ्या गोष्टीला मला कंटाळा आलाय. मी एवढी मरमर करतोय, तरीही लोक मला गालबोट लावतायत, माझ्यावर आरोप करतायत, टीका-टिप्पणी करतायत." आणि याच गोष्टीनंतर किरण गुजर सांगतायत, की अजितदादा म्हणाले होते, की "आता बस, मला थांबायचंय." खरंच दादाला थांबायचं होतं? दादासारखा एवढा हरहुन्नरी माणूस, जो आपल्या कामाच्या संदर्भामध्ये एवढा एकरूप होता, की काल ज्यावेळी बारामती विमानतळाच्या बाजूला ती घटना घडली, त्या डोंगरावरती जे काही पांढरे कागद पडले होते, ते अजितदादांनी केलेल्या कामाचा पुरावा होता. कारण विमानामध्ये बसल्यावर सुद्धा दादा काम करतच पुढे जात होते. आणि म्हणून असा कामाचा माणूस गेल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याची भावना कशी असते, तर अमोल मिटकरीसारखा एक माणूस, एक आमदार असं म्हणतो, की अजितदादामुळं त्याला आमदारकी मिळाली आणि आमदार झालेल्या अमोल मिटकरींनी ज्यावेळी स्वतःच्या गावामध्ये पहिल्यांदा आपलं मुरुलीजंग घर बांधलं, त्या घरी आपल्या नेत्याला न्यायचं होतं, मात्र वेळ मिळत नव्हता. त्यावेळी त्याच अमोल मिटकरींनी अजितदादाची चप्पल चोरून नेली, त्या चपलीची घरामध्ये पूजा केली आणि त्यानंतर त्या घरामध्ये गृहप्रवेश. आपल्या नेत्यावरती, आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीवरती लोक किती प्रेम करतात, हेच बारामतीच्या त्या कोपऱ्यातल्या प्रत्येक आवाजातून काल ऐकायला मिळत होतं. कुणी म्हणत होतं, की अजितदादा परत येतील. कोण म्हणत होतं, अजितदादा पॅराशूटनं उडून गेलेत, ते आपल्याला चकवा दिलाय. कुठून तरी दादाचा पुन्हा आवाज येईल. पुन्हा कुणी असं म्हणत होतं, की अजितदादा त्या विमानातच नव्हते. त्या लोकांनी आपल्या डोळ्यांनी अजितदादाचा मृतदेह बघितला होता. आधी त्यांचं मन मात्र अजितदादा आपल्यात नाही आहेत, यावर विश्वास ठेवायला केला. कारण असं एखादं नेतृत्व काळाच्या ओघात एकदाच तयार होत असतं. आणि म्हणून अजितदादाला आज ज्यावेळी मुखाग्नी दिला जात होता, अजितदादांना ज्यावेळी पोलीस मानवंदना देत होते, त्यानंतर आता हा चेहरा आपल्याला दिसणार नाही. तो शिस्तीचा एक नेता आपल्या समोर परत बसला नाही. आता परत एखादं बारामतीसारखं शहर उभारताना अजित पवारांची गरज भासणार आहे. अजित पवाराशिवाय महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल, हे पाहणं मात्र फार आव्हानाचं असणार आहे. कदाचित ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघावंच लागेल. धन्यवाद.